दरम्यान काँग्रेसच्या चाय पे चर्चा कार्यक्रमातून पळ काढणाऱ्या शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी। काय या सभेबद्दल आपण सांगाल? सभेबद्दल काय ते सारखेच आहे सगळे। हे जे सगळे आहे मोदीचं काळ वाटत होतं चांगलं होईल बा, तर तेही सारखे हे तसेच वाटून राहिले। कास्तकाराबद्दल कोणीच काही करू शकत नाही। जे पूर्वीचं जे गव्हर्नमेंट केलं तेच गव्हर्नमेंट हे करून राहिलं आणि सत्यासाठी पुन्हा हे डबल प्रयत्न करून राहिले की आम्हाला सत्यात आणा, आम्ही तुमचे आश्वासन पूर्ण करेल, परंतु हे करण्याच्या याच्यामध्ये नाही आहे। दाबडीतून संवाद साधला होता शेतकऱ्याशी की शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आजपर्यंत जे तुमच्या फसवणूक झाला किंवा तुमच्या शेतमालाला भाव नव्हता, शेतमालाच्या म्हणजे उत्पादित किमतीवर आधारित तुमचा मुनाफा असला पाहिजे, या आधारित आमचं सरकार काम करल अशी जी आशा पल्लवित केली होती शेतकऱ्याची मोदी साहेबांनी, तशी आणखी 2 वर्षांनी मोदी साहेबांनी तसं काही ठोस पाऊल उचललेलं नाही। परंतु आम्हाला आशा आहे शेतकऱ्यांना की बा मोदी सरकार आणि राज्य सरकार हे काहीतरी या शेतकऱ्यासाठी काहीतरी त्यांनी करावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज शेतकऱ्याला जे विवंचना आहे किंवा शेतकऱ्यासाठी आम्ही काहीतरी करायला पाहिजे की नेमकं काय करायला पाहिजे, सिंचनाची सोय करायला पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे सिंचनाची सोय करायला पाहिजे, मुबलक वीज द्यायला पाहिजे, चांगला भाव द्यायला, त्याच्या मालाला भाव द्यायला पाहिजे। आज जी सभा झाली त्यामध्ये जे काही म्हणण्यात आलं त्यात असं दिसतं आहे की जे भाजपानं नाही केलं ते आता काँग्रेस करायला तयार आहे। या सभेतून हा संदेश आपल्याला पटला का? हा पटला ना मॅडम, कारण की भाजप सरकारने खोटे आश्वासन दिले होते, तीच काँग्रेस सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही आश्वासन दिले बा का केले नाही। हे आमचं दाबडी गाववासियांचंही म्हणणं आहे की आश्वासन दिले ते आश्वासन तुम्ही पुरं करू शकले नाही। मागच्या सरकार सारखंच हे सरकार असं लोकांचं म्हणणं आहे, तर अगदी काही अल्पशा लोकांना मात्र अजून सुद्धा वाटतं आहे की मोदींना थोडं जास्त कालावधी मिळाला तर ते काहीतरी नक्कीच करून दाखवतील।